नमस्कार, आपण पाहत आहात जनता न्यूज। आज आपण बोलणार आहोत महिलांच्या मनाजवळच्या, त्यांच्या सर्जनशीलतेच्या आणि उत्साहाच्या एका सुंदर उपक्रमाबद्दल। जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेलीच्या फूड फेस्टिवल 2025 विषयी। महिलांच्या जिव्हाळ्याचा, त्यांच्या कलेचा आणि चवीचा हा अनोखा उत्सव यंदा आपल्या 4थ्या वर्षात प्रवेश करतो आहे। एका छोट्याशा हॉलमधून सुरू झालेला हा फूड फेस्टिवल आज भिलवडीतील प्रत्येक महिलेसाठी एक अभिमानाचं व्यासपीठ बनला आहे। दरवर्षीप्रमाणेच यंदाही सर्व महिलांना याची आतुरता लागलेली आहे, कारण हा फूड फेस्टिवल म्हणजे केवळ खाण्यापिण्याचा कार्यक्रम नाही, तर तो आहे स्त्री शक्तीचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव। या वर्षीचा हा भव्य सोहळा शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत पाटील डेअरीच्या प्रशस्त सभागृहात रंगणार आहे। स्वादिष्ट पदार्थांचे असंख्य स्टॉल्स, मनोरंजक उपक्रम, स्पर्धा, खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणांची रेलचेल हे सगळं काही एका छताखाली अनुभवायला मिळणार आहे। या सुंदर उपक्रमामागं ज्यांचा दूरदृष्टीनं घेतलेला पुढाकार आहे त्या म्हणजे या फूड फेस्टिवलच्या प्रमुख संकल्पक भक्ती मकरंद चितळे। भिलवडीतील महिलांना एक मंच मिळावा, त्यांच्या कल्पकतेला आणि कलेला योग्य दाद मिळावी, यासाठी भक्तीताईंच्या या उपक्रमानं गेल्या 4 वर्षात महिलांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलंय। या वर्षीचा फूड फेस्टिवल कसा असेल सांगतायत भक्ती मकरंद चितळे। अजून छान जोशामध्ये आणि अजून भव्य असा आम्ही फूड फेस्टिवल 2025 तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे, तर नक्की सगळे या। याचा हायलाईट काय माहिती आहे का तुम्हाला, की हा महिलांसाठी अरेंज केलेला प्रोग्राम आहे। याच्यामध्ये खूप प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, पावभाजी, दाबेली, भेळ, पाणीपुरी, दहीवडा, स्प्रिंग पोटॅटो, बर्गर, पिझ्झा आणि काय भरपूर जी काय नावं घ्याल विचार करू शकाल ते सगळे पदार्थ आहेत। भाकरी, वांग्याची भाजी, पिठलं, दही धपाटे, तर असे खूप पदार्थ आहेत आणि त्याचा आस्वाद घ्यायला तुम्ही नक्की या। 11 ऑक्टोबर 2025ला दुपारी 4 ते संध्याकाळी 9 या वेळेमध्ये पाटील डेअरी माळवाडी इथे हा कार्यक्रम होणार आहे। फक्त हाच एक खाण्याचा प्रोग्राम नाही, पण ह्याच्याबरोबर आम्ही 2-3 वेगवेगळे प्रोग्रामही ॲड केलेले आहेत यावेळेला। कॉम्पिटिशनही आपल्याकडे डान्सची यावेळेला, आणि तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या, भरभरून प्रेम द्या ही मी तुम्हाला विनंती करते। धन्यवाद।